शिवर्धन झाल्याने आता चुकून झालेलं आहे, काय केलं मागे जनसन्मान यात्रा आम्ही गणपतीच्या गणेशोत्सव गणरायाचं आगमन व्हायच्या आधी सुरू केलेली होती. गणरायाचं आगमन होईपर्यंत जेवढा एरिया कव्हर झाला तेवढा केला. नंतर मात्र आम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गणरायाचं एकदा आगमन झालं की खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोक सगळे गणेशोत्सवामध्ये सामील झालेले असतात आणि सगळेजण त्याच्यातच त्या कामात त्यांनी झोकून दिलेलं असतं. त्याच्यावर त्यावेळेस आपण घ्यायची नाही आणि गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्थीच्या नंतर आपण सुरू करायची. काल सुरू करणार होतो पण काल देशाचे पंतप्रधान आपल्या वर्ध्याला आलेले होते विश्वकर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, म्हणून काल तिकडं दिवस गेला. मग आज सकाळी श्रीवर्धन, आत्ता चिपळूण, उद्या सकाळी मोहोळ, संध्याकाळी माडा, पुन्हा मग परवा दिवशी कॅबिनेटच्या दिवशी त्या दिवशी कॅबिनेट पण आहे आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ते येत आहेत आपल्या इथं. BKC आपण हायकोर्टचं इमारतीचं भूमिपूजन त्यांनी घेतलेलं आहे, तो कार्यक्रम आहे. परंतु त्याच्यानंतर आमचे कंटिन्यू बाकीचे राहिलेला एरिया आम्ही कव्हर करणार आहोत आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही हेच जाऊन सांगतो की कुठल्या योजना आम्ही जनतेच्या करता आणलेल्या आहेत त्याची माहिती देतो, काय काम आम्ही करू शकलेलं आहे ते सांगतो आणि पुढचं साधारण आमचं काय विजन राहणार आहे ते सांगतो. आणि या योजना पुढं पूर्ववत चालू राहण्याच्या करता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे. त्याकरता सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी, आशीर्वाद द्यावे असं आम्ही सांगतो. तुम्ही तिथं जावा ना, त्यांना सांगा ना कोणी बोलू नका. तो प्रमोद बोलतोय ना. दादा, जयंत पाटलांनी पुन्हा एकदा महायुतीवरती हल्लाबोल केला आहे की सरकार कुठेतरी घाबरतंय निवडणुका घेण्यासाठी. सिनेटबाबत हे का पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक आयोग हा केंद्राचा आहे, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे, त्यांचा तो अधिकार आहे केव्हा निवडणुका घ्यायच्या केव्हा नाही घ्यायच्या. त्यांनी पहिल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुका लावल्या, नंतर हरियाणाच्या लावल्या, नंतर आपल्या ते लावतायत असं दिसतंय. आपल्या निवडणुका 27 नोव्हेंबरच्या आत नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. त्यांनी काहीतरी त्याचा हे केला असेल ना, विचार केला असेल, तो त्यांचा अधिकार आहे. आता मी पहिल्यापासून ह्यावेळेस पत्रकार मित्रांनो तुमच्याही लक्षात आलं असेल, जनसन्मान यात्रेला सुरुवात केल्यापासून मी ही नवी जबाबदारी स्वीकारल्यापासून मी ठरवलेलं आहे की आपण विरोधक काय बोलतायत त्याच्याकडं लक्ष न देता आम्ही काय समाजाच्या करता केलंय, राज्याच्या करता केलंय, जनतेच्या करता केलंय, सर्व घटकाच्या करता केलेलं आहे त्या योजना आणि आम्ही केलेलं काम. जसं मी आज आत्ता चिपळूणच्या सभेमध्ये या गेल्या 5 वर्षात आम्हाला 3च वर्ष कामाची मिळाली. 1 वर्ष कोरोनाचं गेलं, 1 वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो त्यामुळं गेलं. तरी 3 वर्षात जवळपास 2,500 कोटीची कामं आम्ही ह्या परिसरात करू शकलो. आणि ते स्वतः शेखर निकम इथले आमदार यांचं हेच त्यांनी पुस्तिकाच काढलेली आहे, त्याचंही प्रकाशन मी केलेलं आहे. आणि पुढं पण आम्ही काय करणार आहे या परिसरामध्ये हे पण मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगितलं. त्याच्यावर इतर कोण काय बोलतंय त्याला फार मी उलट सगळ्यांना सांगतोय आणि मी स्पष्ट बोलतोय, तुम्ही पण ऐकलेलं आहे. जर कुणीतरी कुठल्या तरी जाती धर्माकरता पंथाकरता वेडेवाकडे जे शब्द वापरण्याची गरज नाही, वापरता येत नाही, ते संविधानाने आपल्याला अधिकार जरी बोलण्याचा दिलेला असला तरी त्या प्रकारची शब्दरचना शब्दप्रयोग हे करता येत नाही. ही आपल्याला शिकवण आहे चव्हाण साहेबांची, यशवंतराव चव्हाण साहेबांची. आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे, अशा प्रकारची दादा तुम्ही हे बोलल्यानंतर सुद्धा सांगलीला सुद्धा त्यांनी तसंच वक्तव्य केलं. एक मिनिट, आम्ही महायुती आहे, आम्ही सांगण्याचं काम कुणाला करणार? बावनकुळे साहेबांना, आम्ही देवेंद्रजींना, किंवा फार तर फार आम्ही अमित भाईंना. नाही, मी बाकीच्यांना कशाला. मी आत्ता पण तुमच्या देखत एक प्रश्न विचारला, अमुक अमुक व्यक्तीने असं मी म्हणलं मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. आम्ही युती कुणाशी केलेली आहे? भाजपशी. कुणाशी आम्ही बोललेलो आहे तर देवेंद्रजींशी आणि अमित भाईंशी
आणि नड्डाजींशी जे काही त्यांचे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी बोललेलं आहे. त्याच्यावर इथं काही झालं तर मी राज्यामध्ये बावनकुळेजी आणि देवेंद्रजींना सांगणार आणि वर अमित भाईंना आणि नड्डाजींना सांगणार. पण जिहादी कायदा लागू करावा त्या संदर्भातला नितेश आणि आणि त्या दृष्टीने ही पावलं उचलली जातात आणि धारावी मशिदी प्रकरणामध्ये या संदर्भात मी आपल्याला एक स्पष्ट सांगतो की प्रत्येक धर्मातल्या व्यक्तींनी त्यातल्या सहकाऱ्यांनी जातीय तेढ वाढू नये अशाच पद्धतीनं प्रत्येकाच्याकडनं वागणं बोलणं चालणं असलं पाहिजे. मी सातत्याने सांगतो, मी जरी महायुतीमध्ये असलो तरी आमची सेक्युलर विचारधारा आम्ही सोडलेली नाही. आम्ही मागे देखील तुम्हाला माहिती आहे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर होतो, तरी देखील आम्ही आमची सेक्युलर विचारधारा सोडलेली नव्हती. शिवसेना पक्षाची काय पुढचे त्यांची भूमिका असते ते तुम्हाला माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाची पण काय असते माहिती आहे. उलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यापासून ते तर म्हणतायत सबका साथ सबका विकास, अशा पद्धतीनं त्यांचे पण आता आमच्या ह्या योजना ज्या आणल्यात, आम्ही ज्या लाभाच्या योजना आणल्या त्या आम्ही सर्व जाती धर्माच्या करता आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही केलेला नाही. किंवा केंद्राच्या योजना आहेत, विश्वकर्मा असेल किंवा लखपती दिदी असेल किंवा अजून अनेक त्यांच्या योजना आहेत, त्याही सगळ्या घटकाकरता आहेत. सगळ्या त्याच्याकरता नाही. आत्ता पण आमच्या माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, ह्याच्यामध्ये 2.5 कोटीपर्यंत तो आकडा जाईल. त्याच्यात तुम्ही जर यादी बघितली तर ते सगळे आहेत, बांधटी आहे, मागासवर्गीय, आदिवासी आहे. फक्त आम्ही एक म्हणतो की ते 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि दुसरा कुठल्या योजनेचा लाभ त्यांना असता कामा नये. विरोधक अजूनही हाच दावा करतात की तुम्ही ज्या योजना आणलेल्या आहेत आणि आपल्याकडे जो हे आहे, आपल्याकडे जो फंड आहे किंवा सरकारचा निधी आहे तो ह्याला मॅचच होत नाही असं त्यांना वाटतं. मी ज्यावेळेस 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यावेळेस पत्रकार मित्रांनो, चिपळूणकरांनो, आता तुम्ही पण नीट ऐका. आपलं 42 ते 43 लाख कोटीचं स्थूल उत्पन्न आहे. 42-43 लाख कोटी स्थूल उत्पन्न आहे. देशाच्या एकूण GSTच्या जवळपास 16% GST एकटा महाराष्ट्र जमावतो. देशाच्या 16%, त्याच्यातले 8% आपल्याला मिळतात, 8% केंद्राला जातात. म्हणजे देशाच्या एकूण होणाऱ्या GST उत्पन्नातले 8% तर एकट्या महाराष्ट्राला मिळतात आणि दरवर्षी आपलं उत्पन्न वाढतंय. आम्ही त्याच्यामध्ये वन नेशन वन टॅक्स जो आला GST, त्याच्यात उत्पन्न वाढतंय. एक्साईजमध्ये उत्पन्न वाढतंय. जे नोंदणी म्हणजे आता खरेदी विक्री जी होती त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे उत्पन्न त्या ठिकाणी मिळतंय. त्याच्यावर रिसोर्सेस कसे निर्माण करायचे आणि त्याच्यात लिकेजेस कसे नसले पाहिजे. आणि आपलं आता बजेट यंदा मी 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. पुढच्या वर्षी तो 7 लाख कोटीचा होईल. 7 लाख कोटीमध्ये 7% रक्कम मेची बचत झाली तरी ह्या योजनेचे पैसे निघतात. 7 49, त्याला लागतात 46,000 कोटी. आणि राज्य सरकार चालवत असताना त्याच्यामध्ये तुम्ही पारदर्शक कारभार करून त्याच्यामध्ये लिकेजेस कमी केले तरी खूप काही गोष्टी साध्य करता येतात. भाजपनं एक ठराव केलेला आहे की राष्ट्रवादीच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या बाजूने प्रचार करायचा भाजपनं ठरवलेला आहे. अण्णा हो का, जरी तालुका लेवलला काही ठरलं तरी जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय आम्ही वरिष्ठ पातळीवर घेतो तसं भारतीय जनता पक्षाचं देखील आहे. तिथे काही प्रश्न असू शकतात. त्याच्यामध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा आणण्याच्या करता आम्हाला तिघांना पण हा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांना करावाच लागणार आहे. कुठं काही अंतर असेल तिथलं स्थानिक राजकारणातलं
तर ते आम्हाला दूर करावं लागेल. सोमवारी शरद पवारांचा दौरा आहे, काय सांगा? आणि एकंदरीत त्याला धरून प्रश्न असा आहे, प्रत्येक दादा, जण आपापल्या पद्धतीनं दौरा करणारच ना. आम्ही रुलिंग पार्टीचे म्हणून आम्ही आमचे दौरे केलेले आहेत. अपोजिशनवाल्यांना पण त्यांचा दौरा करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रामध्ये काही जनतेला असं वाटतं की पुन्हा काका पुतण्याने एकत्र यावं असं एकंदरीत वाटतं, काय एकंदरीत या संदर्भात आता आम्ही महायुतीमध्ये घटक पक्ष आहोत. आम्ही आमचं काम करतोय, आम्ही लोकांच्या समोर जातोय. आज तुम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आमचे कार्यक्रम देखील आत्तापर्यंत बघतात. अजून एक कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी आहे. मागं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्यापासून थोडासा बाजूला गेलेला घटक, विशेषतः मागासवर्गीय आदिवासी ते संविधान बदलणार या निमित्तानं बाजूला गेलेले आपण सगळ्यांनी पाहिलं, किंवा अल्पसंख्याक बाजूला गेलेला आपण पाहिलं. तो एक घटक पुन्हा आमच्याबरोबर कसे येतील याबद्दलचं काम आम्ही करतोय. त्याच्यामुळे संविधान हे सर्वोच्च आहे आणि संविधानाच्या बद्दल स्वतः देशाच्या पंतप्रधान तिसऱ्यांदा शपथविधी घेत असताना तिथं संविधान होतं की नाही, राष्ट्रपती भवनच्या तिथं. शिवाय आमच्या इंडियाच्या मिटिंगला संविधान होतं. आता संविधानाचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिला. आम्ही सातत्याने सांगतो हे चुकीचा प्रचार करतायत, त्यांना बळी पडू नका. उलट देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी परदेशामध्ये गेल्यानंतर आरक्षणाच्या बद्दल काय वक्तव्य केले हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं. दादा तिसरी आघाडी मोठा प्रश्न आहे, तर ते कोकणात उपयोगी आणणार काय? वाशिष्ठीचं नदीतलं पाणी सागराला जाऊन मिळतं पाणी. पहिल्यांदा पुराच्या निमित्तानं वैशिष्ट्यचं पाणी माझ्या चिपळूणमध्ये जे शिरतं ते शिरू नये म्हणून आम्ही काम केलं शेखरच्या आग्र्याखातर. त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. यंदाही आम्हाला काम करायचं आहे. पावसाळा कमी झाला की आम्ही ते करणार आहे. आपल्याला कदाचित कोयनेच्या पाण्याच्या बद्दलचा प्रश्न विचारायचा असेल, त्याबद्दल आम्ही सर्वेक्षण करायला सांगितलेलं आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर DPR तयार होईल. ते पाणी समुद्राला जात आहे. वेळ पडली तर आपल्याला इकडचा जो भाग जो डेव्हलप होतोय त्याच्यात कदाचित उद्याच्याला ते पाणी मुंबईपर्यंत पण नेण्याची गरज ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस न्यावं लागेल. किंवा आपल्या नव्या मुंबईमध्ये देखील अजून एक महामुंबई करून पाहत आहेत, तिथं पण जे काही धरणं आहेत ती धरणं कमी पडत आहेत. कोंडाणे असेल किंवा इतर धरणं असतील, त्याच्यामुळं तिथं पाणी तर द्यावंच लागेल. आता भारतातल्या एका राज्यानी खूप मोठे पंप, लाख हॉर्सपॉवरचे पंप, लाख हॉर्सपॉवरचे पंप बसून पाणी एका भागातलं दुसऱ्या व्हॅलीत नेलेलं आहे. आणि ते शक्य झालेलं आहे का, तर सोलरची वीज तुम्हाला स्वस्त अवेलेबल होती, दिवसा मिळते, पण ती मिळती तुम्हाला. दादा ह्यालाच लागून प्रश्न आहे की आचारसंहितेपूर्वी हा जो गाळ काढण्याचा जो विषय आहे, त्याला जो निधी आहे लागणार आहे, तो काही तरतूद करून ठेवणार आता? नाही, त्याच्यात तुम्ही काळजी करू नका. हे रुटीनचं काम आहे, त्याच्यात आचारसंहिता मध्ये येत नाही. नवीन काम तुम्हाला काढायचं असेल तर हे तर गेल्या वर्षी झालेलं काम, ते पावसाळा सुरू झाल्यामुळे थांबलं. आता पावसाळा संपल्यानंतर चालू होणार. ते रुटीनचं काम आहे. एका ऐका तुम्ही ना, खरंच माझं भाषणच ऐकलं नाही कदाचित. मी सांगितलं शेतकऱ्यांच्या करता आम्ही 44 लाख, परत ऐका, 44 लाख शेतकऱ्यांच्या करता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 15,000 कोटी रुपयाचं आम्ही त्यांचं लाईटचं बिल माफ केलेलं आहे. ते आम्ही जबाबदारी घेतलेली. हा शेतकऱ्यांच्या करता फार महत्त्वाचा निर्णय आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. हा दुसरा निर्णय. शेतकऱ्यांच्या करता 1 रुपयामध्ये पीक विमा, हा शेतकऱ्यांच्या करता घेतलेला तिसरा निर्णय. आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये आज तुम्हाला पत्रकार मित्रांनो आश्चर्य वाटेल, आज केंद्र सरकार राज्य सरकार 12,000 रुपये देतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, त्याच्यातनं घरामध्ये 2 महिला असतात, त्याच्यातल्या त्यांना 18,000 रुपये मिळतात. 18 आणि 18 36 आणि 12 48,000.
3 गॅस सिलेंडर फ्री, ते जवळपास 3,000, म्हणजे 48 अन् 51,000, 51,000 रुपये हे झाले एका कुटुंबाला शेतकऱ्याच्या. आणि तुम्ही मला म्हणताय शेतकऱ्याच्या करता आम्ही काही केलं नाही. मी बोललो ना. महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरू आहे, वेगवेगळे आकडे समोर येतात आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अमितभाई शहांना भेटलो. कांदा निर्यात बंदी उठवा, कांदा निर्यात करायची बंदी होती ती उठवली. हा शेतकऱ्यांच्या करता घेतलेला महत्त्वाचा निर्णय. आम्ही आता MSP वाढवा, कशाची? साखरेची. ते झाले की ऊस व्यवसायाला पिकाला त्याचा फायदा होणार आहे. तेलाच्या बद्दलचं सोयाबीनचा दर वाढावा म्हणून तो टॅक्स लावला होता, तो कमी केला. आयात जे तेल होतं त्याच्याबद्दलचं, त्याच्यामुळं तिथं पण सोयाबीनचा दर त्या ठिकाणी वाढेल. साधारण सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, कांदा असेल, ही जी पिकं आहेत, या पिकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यातले काही प्रश्न मार्गी लागले, बाकीचे प्रश्न हे लवकरच त्या ठिकाणी मार्गी लागतील, हा विश्वास मी तुम्हाला देतो. दादा, महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. हे सगळे आकडे सगळे कुणीतरी म्हणजे आम्हाला तर काय माहित नाही. आम्हाला TV मध्ये किंवा पेपरलाच ते वाचायला मिळतात. आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आम्ही लवकरात लवकर अंतिम निर्णयाप्रत येणार आहे आणि त्या प्रकारे आम्ही नंतर तिघही पक्षाचे प्रमुख एकत्रपणे बैठक घेऊन त्या जागा 3 पक्ष आणि त्यांचे घटक पक्षाला पण काही जागा सोडल्या जातील. त्या आम्ही अतिशय व्यवस्थितपणे आहोत. त्या संदर्भात मी आत्ता काहीच आपल्याला सांगणार नाही. त्याबद्दल अंतिम जे काही होईल ते तुम्हाला प्रेस घेऊन सांगितलं जाईल. तिसऱ्या आघाडीचा पर्याय आता बच्चू कडू आणि हो, मी पण वाचला. मला वाटतं राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजे, अजून तिसरी आंबेडकर जॉईन होण्याची शक्यता आहे. जेवढ्या आघाड्या होतात त्या आघाड्या त्यांनाही त्यांच्या विचाराचे मतदार आहेत आणि ते त्या पद्धतीनं मतदार राजा ठरवतो की बाबा काय करायचं, कशा पद्धतीनं करायचं. आज राजू शेट्टीचं शेतकरी संघटनेमध्ये काम आहे, बच्चू कडूचं प्रहार संघटनेमध्ये काम आहे, संभाजीराजे त्यांच्या परीनं काम त्यांचं चालूच असतं, प्रकाश आंबेडकरांना पण मानणारा वर्ग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर कुठल्याही आघाडीला तुम्ही असं दुर्लक्षित करू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या परीनं आपली आपली ताकद आजमावत असतं. त्या संदर्भामध्ये स्वतः सरकारच्या वतीने शंभूराजे देसाई हे चर्चा करतायत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याच्या करता सांगितलेलं आहे. अहो, आमचा पक्ष कार्यक्रम ठरवतो, त्याच्यामध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम, कॅबिनेटचे कार्यक्रम किंवा आमचे महायुतीचे कार्यक्रम हे सोडून राहिलेल्या दिवसात आमची जनसन्मान यात्रा चालू असते. थँक्यू.